जेव्हा देशभक्ती, विश्वासघात आणि पुनर्जन्माचं रहस्य एकत्र येतं तेव्हा उलगडते एक अशी कथा जी तुम्हाला शेवटपर्यंत खुर्चीत खिडवून ठेवेल. भारताच्या सच्च्या सुपुत्राचा आत्मा परत येतो त्याच्या शत्रूला संपवण्यासाठी. पण या लढाईत कोण जिंकणार? एक असा प्रयोग जो देशाला वाचू शकतो, पण त्यावर डाव असतो डावपेचांचा. ही गोष्ट आहे प्रेम, बलिदान आणि सूड यांची, जिथे मृत्यू देखील शेवट नाही. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी एक्सप्लेन करणार आहे एक तमिळ फॅन्टसी हॉरर मूवी जिचं नाव आहे अगथिया. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण एक मोठी जुनी हवेली पाहतो जिथे एक मुलगी पियानो वाजवत असते. पण अचानक तिच्या हातातून रक्त येऊ लागतं आणि ती मागे वळून पाहते. याचा अर्थ ती मुलगी एक भूत आहे. याशिवाय काही इजिप्शियन तांत्रिक लोक दिसतात जे एका ममीवर मंत्र उच्चारत असतात. वर काही लोक फासावर लटकलेलेही दिसतात. थोडक्यात ही हवेली पूर्णपणे हॉन्टेड आहे. ही हवेली एडविन डुप्लेक्स नावाच्या एका फ्रेंच अधिकाऱ्याची होती, पण त्याच्या मृत्यूनंतर ती त्याच्या पत्नी हेलनच्या नावावर गेली. मात्र हेलन आता इथे राहत नाही आणि ही हवेली अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. दुसऱ्या दिवशी इथे एका सिनेमाच्या शूटिंगची तयारी सुरू असते. अगथिया जो आर्ट डायरेक्टर आहे त्याने या सिनेमात पैसे गुंतवले आहेत. एवढंच नाही तर हवेलीचं भाडं आणि सेटचाही खर्च त्याने उचलला आहे. हा सिनेमा आधीच उशिरा सुरू झाला होता, त्यामुळे मुख्य निर्माता प्रचंड घाईत असतो. त्याला हा सिनेमा लवकरात लवकर पूर्ण करायचा असतो. प्रोड्युसर अगथियाला कॉल करून सांगतो की फिल्मची हिरोईन आणि डायरेक्टर पॉंडिचेरीला पोहोचले आहेत. त्यावर अगथिया म्हणतो, सर तुम्ही काळजी करू नका, सेटचं काम 90% पूर्ण झालं आहे आणि बस 24 तासात आम्ही शूटिंग सुरू करू. तेव्हाच त्याचा एक सहकारी येतो आणि सांगतो की आम्हाला एक जुना पियानो सापडला आहे, तो चालू करून पाहूया का? अगथिया पियानो पाहायला जातो आणि पाहतो की तो अर्धा मातीखाली गाडलेला आहे. त्याला समजतं की हा पियानो खूप जुना आहे आणि पॅरिसमध्ये बनलेला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यात ज्या भूताने पियानो वाजवला होता तो हाच पियानो असतो, पण तो एक फक्त दृश्याचा भाग होता. प्रत्यक्षात हा पियानो आता सापडतो. मात्र पियानो बाहेर पडताच हवेलीच्या एका कोपऱ्यात एक भूतही जागं होतं. अशातच प्रोड्युसरचा पुन्हा कॉल येतो. तो सांगतो आताच कळलंय की हिरोईन डायरेक्टरशी लग्न करून हनीमूनला निघून गेली. हे ऐकून अगथिया धक्क्यात पडतो आणि म्हणतो, अरे एवढी काय घाई होती त्यांना? पण प्रोड्युसर ठाम असतो आणि म्हणतो की हिरोईन शिवाय मी हा सिनेमा बनवणार नाही. तो शूटिंग कॅन्सल करतो. अगथिया त्याची खूप विनवणी करतो, सर असं करू नका, मी पूर्णपणे उद्ध्वस्त होईन. पण प्रोड्युसर त्याचं काही ऐकत नाही आणि फोन कट करतो. तेव्हाच त्याची फियांसे वीणा तिथे येते. ती शॉपिंग करून आलेली असते आणि आनंदाने सांगते, तुम्हाला दिलेले 50,000 रुपये मी सगळे खर्च केले. पहा मी किती छान छान वस्तू आणल्या आहेत. यामुळे तर सेटमध्ये 4 चांद लागतील. अगथिया आधीपासूनच रागाने भरलेला असतो, त्यामुळे तो सगळं सामान फेकून देतो. यानंतर आपल्याला संत कलंगीनाथांचं मंदिर दाखवलं जातं, जिथे अगथियाचे वडील, त्याचा मित्र शंकर आणि वीणा सिनेमा बंद झाल्यामुळे चिंतेत असतात. अर्थात अगथिया आधीपासूनच अस्वस्थ असतो. त्यावेळी तो त्या हवेलीची ड्रॉइंग काढत असतो. याच दरम्यान अगथियाचे वडील शंकरला म्हणतात, सगळे ठीक होईल, कारण अगथियाच्या डोक्यावर खुद कालंगीनाथर यांचा आशीर्वाद आहे. ती अगथियाच्या जन्माची गोष्ट सांगायला लागतात. त्या रात्री जोरदार पाऊस पडत होता. अचानक अगथियाच्या आईला प्रचंड वेदना सुरू होतात. तिच्या लिव्हरमध्ये जबरदस्त त्रास होतो. अगथियाचे वडील तिला कारने हॉस्पिटलला घेऊन जात असतात, पण वाटेत कार चिखलात अडकते. त्याच वेळी समोरच कलिंगनाथरचं मंदिर असतं. वडिलांना काही सुचत नाही म्हणून ते तिला थेट मंदिरात घेऊन जातात. तेव्हा एक दैवी प्रकाश प्रकट होतो आणि तो अगथियाच्या वडिलांना सांगतो, तुमच्या बाळाचा जन्म एका विशेष नक्षत्रात होणार आहे, म्हणूनच तुमचं मूल खूप खास असेल. असं सांगून त्या दैवी प्रकाशाने त्या बाळाची प्रसूती करवली. पण दुर्दैवाने बाळ जन्मताच विकृत आणि मृत्यू अवस्थेत जन्माला येतं. हे पाहून अगथियाचे वडील संतप्त होतात आणि देवाला विचारतात, हे देवा, आमच्यासोबत असं का केलंस? ते निराश होऊन पत्नीला घेऊन तिकडून निघून जातात. पण त्याच वेळी एक चमत्कार घडतो. देवीच्या मूर्तीमधून प्रखर तेज बाहेर पडतं आणि थेट बाळावर पडतं. त्या प्रकाशामुळे बाळ पुन्हा जिवंत होतं आणि संपूर्णपणे निरोगी होतं.
ही होती अगथियाच्या चमत्कारिक जन्माची कहाणी. आता परत मूळ कथेकडे वळूया. वीणा सर्वांना एक कल्पना सुचवते. आपण ही हवेली स्केरी हाऊस मध्ये बदलून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा का? कारण पॉंडिचेरीमध्ये राहणाऱ्या लोकांना भूतांच्या कथा आणि हॉन्टेड हाऊसची खूप आवड आहे. मात्र स्केरी हाऊस हे संकल्पना तिथल्या लोकांना नवीन असेल, त्यामुळे त्यांना नक्कीच आकर्षित करेल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर आपण आपले अडकलेले पैसेही वसूल करू शकू आणि भरपूर नफा मिळवू शकू. अगथियाचे वडील या कल्पनेला तात्काळ अनुमोदन देतात आणि म्हणतात, वीणा अगदी बरोबर बोलते आहे. पण अगथिया मात्र त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. मात्र जेव्हा तो पुन्हा आपली ड्रॉइंग पाहतो तेव्हा त्याला आश्चर्य वाटतं. हवेलीचा जो गेट आधी बंद होता तो आता उघडलेला दिसतो. हे पाहून तो समजतो कदाचित हेच कालिंगनाथरचे संकेत असावे. त्यामुळे तोही अखेर वीणाच्या कल्पनेला सहमती देतो. स्केरी हाऊसच्या तयारीला सुरुवात होते. अगथिया त्याच्या पूर्ण टीमला घेऊन पुन्हा त्या हवेलीत जातो. सर्वजण हवेलीच्या रिनोव्हेशनच्या कामाला लागतात. त्या जुन्या पियानोला स्वच्छ करून स्केरी हाऊसचा एक भाग बनवलं जातं. डरावणी अनुभूती वाढवण्यासाठी कॉन्जरिंगचे नन नावाचं एक पात्रही तिथे ठेवलं जातं. याच दरम्यान त्यांना हवेलीमध्ये एक जुना फिल्म कॅमेरा आणि फोनोग्राफ रेकॉर्डर सापडतो. फोनोग्राफ रेकॉर्डर हा जुन्या काळातील एक ऑडिओ प्लेअर असतो. त्यामध्ये सिलेंडर आकाराचा रोल टाकून त्यावर आवाज रेकॉर्ड करता येत असे आणि नंतर तो ऐकता येत असे. पण त्यांना याचा नेमका उपयोग काय करायचा आहे हे समजत नाही, म्हणून ते दोन्ही वस्तू बाजूला ठेवतात आणि आपल्या कामात गुंततात. लवकरच त्यांचं स्केरी हाऊस पूर्ण होतं आणि जसं त्यांना अपेक्षित होतं त्यापेक्षाही चांगला प्रतिसाद मिळतो. लोक मोठ्या प्रमाणात येऊ लागतात. त्यामुळे त्यांची मस्त कमाई सुरू होते आणि सगळे आनंदात असतात. या आनंदाच्या क्षणी वीणा सर्वांसाठी पियानो वाजवते. सगळ्यांना तिचं पियानो वाजवणं खूप आवडतं, त्यामुळे सगळे तिचं कौतुक करतात. त्यानंतर वीणा तिची आवडती धून वाजवते. पण जसं ती वाजवते तसं पियानोमध्ये काही बॉक्सेस हलू लागतात. हे पाहून सगळे आश्चर्यचकित होतात आणि घाबरतात. अगथिया विचार करत म्हणतो, कदाचित हा म्युझिक एक गुप्त संकेत आहे जो पियानोमधील कुठल्या तरी सिक्रेट डोअरला उघडतो. तो वीणाला सांगतो, हे सुरूच ठेव आणि पूर्ण धून वाजव. वीणा जशी धून पूर्ण करते तसंच खटकने एक गुप्त दार उघडतं. त्या दारामध्ये त्यांना एक जुना टेथोस्कोप, फिल्म रील आणि शेवटी एक कंकाल सापडतो. हे पाहून सगळे भयभीत होऊन तिथून पडून जातात. पण अगथिया मात्र तिथेच थांबतो. तो ती फिल्म रील उघडतो आणि त्या क्षणी काहीतरी विचित्र घडतं. त्याला असं वाटतं की त्याची आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर पडते. अगथियाला असं वाटत होतं की तो अचानक वेगळ्याच रियालमध्ये पोहोचला आहे. तिथे त्याला एक कपल दिसतं आणि त्यापैकी माणूस पलटून सरळ त्याच्याकडे बघतो. इतक्यात शंकर येतो आणि अगथियाला आवाज देतो, भाई तुला काय झालं? इतक्यात अगथियाची आत्मा पुन्हा त्याच्या शरीरात परत येते. हा अनुभव घेऊन तो अवाक होतो. हे काय घडलं? तो शंकरला हे समजवण्याचा प्रयत्न करतो, पण शंकरला त्याच्या बोलण्यामधलं काहीच समजत नाही. यानंतर एका न्यूज चॅनलवर एक मोठी खगोलीय घटना जाहीर केली जाते. लवकरच 8 ग्रह एका रेषेत येणार आहेत. या घटनेला इंग्रजीत प्लॅनेट पॅरेड आणि हिंदीत ग्रहमाला असं म्हणतात. त्याचवेळी वीणा मिळालेली कमाई मनी बॉक्समध्ये ठेवत असते. तेव्हाच टेबलवरचा एक खिडा तिच्या हाताला टोचतो आणि रक्ताचा एक थेंब मिररवर पडतो आणि मग त्या रक्ताच्या थेंबाचं काहीतरी विचित्र घडतं. तो थेंब अचानक वाढत जातो आणि अनेक थेंबांमध्ये बदलतो. पण जेव्हा वीणा नीट पाहते तेव्हा तिला फक्त एकच थेंब दिसतो. यानंतर ती मिररमध्ये बघते आणि तिला अजून एक विचित्र गोष्ट जाणवते. मागे असलेले आता 2 स्टॅच्यू 3 झाले होते आणि तिसरा पुतळा हळूच हलत होता. हे पाहून वीणा घाबरते आणि विचारते, कुठे इथे खरा भूत तर नाही ना? तरीही ती हिंमत करून त्याची तपासणी करायचं ठरवते. पहिला पुतळा खरंच पुतळा असतो. दुसरा पुतळाही नॉर्मल असतो. आता तिसऱ्याचा नंबर असतो. तेवढ्यातच कुणीतरी वीणाच्या खांद्यावर हात ठेवतं. ती ताबडतोब मागे वळून बघते, पण तिथे कोणीच नसतं. आणि तेव्हाच समोरून भूत अचानक समोर येऊन तिला घाबरवतं. तेव्हा तिला समजतं की समोरचं भूत नव्हतं, तर तो अगथिया होता. पण वीणा पटकन लक्षात घेते की अगथिया तर आताच तिथे आला आहे आणि तो चादरीखाली नव्हताच. ती वळून बघते आणि तिला कळतं की तिसरा पुतळा आता तिथे नाही. हे पाहून वीणा पुरती गोंधळून जाते. ती म्हणते, माझं काहीतरी बिनसलंय. मला काही ही जागा बरोबर वाटत नाही आहे. ही जागा खरंच हॉन्टेड तर नाही. पण याच वेळी अगथियाचं लक्ष फक्त त्या सापडलेल्या फिल्म रीलकडे असतं. त्यामुळे तो वीणाचं म्हणणं गांभीर्याने घेत नाही. तो हसत म्हणतो, कदाचित हा शंकरचा काहीतरी नवीन प्रँक असेल
नंतर अगतिया त्या जुन्या फिल्म कॅमेऱ्याचा वापर करून प्रोजेक्टर सारखा चालवतो आणि ती रील प्ले होते. ती रील सुरू होताच त्यांना डॉक्टर सिद्धार्थन दिसतो. सिद्धार्थ स्वतःला सिद्धा डॉक्टर म्हणतो. सिद्धा हे भारतातील एक वैद्यकीय तंत्र आहे जे आयुर्वेदासारखं असतं, पण ते त्याहून वेगळं असतं. त्याचा सर्रास तामिळनाडू आणि केरळच्या काही भागांमध्ये अभ्यास आणि उपयोग केला जातो. या फिल्मच्या माध्यमातून आपण 1940च्या काळात जातो. सिद्धार्थ फ्रान्सहून भारतात परत येत असतो आणि तो एका स्पेशल मिशनवर आला असतो, पण त्याच्या खऱ्या उद्दिष्टाविषयी तो अजूनही काहीच उघड करत नाही. जेव्हा सिद्धार्थ पॉंडिचेरी स्टेशनवर पोहोचतो तेव्हा उमर अब्दुल्ला नावाचा एक माणूस त्याला रिसीव्ह करायला आलेला असतो. रस्त्यात सिद्धार्थला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. सर्वत्र एडविन डुप्लेक्स हेच नाव दिसतं. तो अब्दुल्लाला विचारतो, हा एडविन डुप्लेक्स नक्की आहे तरी कोण? अब्दुल्ला त्याला सांगतो की एडविन डुप्लेक्स हा एक फ्रेंच ऑफिसर आणि एक डिक्टेटर आहे. तो अत्यंत रेसिस्ट आहे, त्यामुळे लोक त्याला पॉंडिचेरीचा हिटलर म्हणतात. त्याला भारतीय लोकांना छळायला खूप मजा येते. इतकंच नाही तर तो त्यांच्या पाठीवर सुरीने डिझाईन्स बनवतो. यानंतर अब्दुल्ला सिद्धार्थला एडविन डुप्लेक्सच्या हवेलीमध्ये घेऊन जातो. सिद्धार्थ हवेलीचा नजारा पाहून म्हणतो, इथे काहीतरी सेलिब्रेशन सुरू आहे असं वाटतंय. यावर अब्दुल्ला स्पष्ट करतो की होय, आज एडविनच्या बहिणीचा जॅकलिनचा वाढदिवस आहे, त्याचीच तयारी सुरू आहे. यानंतर आपण एडविन आणि त्याचा विश्वासू नोकर शास्त्री यांना पाहतो. अब्दुल्ला सिद्धार्थला एडविनशी भेटायला घेऊन जातो. सिद्धार्थ एडविनकडे हात पुढे करून हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करतो, पण एडविन त्याचा हात पकडत नाही. त्याऐवजी तो फ्रेंच भाषेत सिद्धार्थची बेइज्जती करतो. पण एडविनला हे ठाऊक नव्हतं की सिद्धार्थलाही फ्रेंच येतं. तरीही सिद्धार्थ त्यावेळी काहीच बोलत नाही. तेव्हाच लोक व्हीलचेअरवर बसलेल्या जॅकलिनला आत घेऊन येतात. सिद्धार्थ शास्त्रीला विचारतो, ही व्हीलचेअरवर का आहे? शास्त्री सांगतो, जेव्हा जॅकलिन 16 वर्षाची होती तेव्हा एका अपघातात तिला गंभीर स्पायनल इंजुरी झाली होती. तेव्हापासून तिचे दोन्ही हातपाय पूर्णतः लकवाग्रस्त झालेले आहेत. तिला बरी करण्यासाठी अनेक उपचार झाले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. सिद्धार्थ एडविनशी चर्चा करतो आणि त्याला थेट आव्हान देतो, मी जॅकलिनला पूर्णपणे बरा करू शकतो. एडविन हसत म्हणतो, हे शक्य आहे? त्यावर सिद्धार्थ उत्तर देतो, सिद्ध तंत्रज्ञानात काहीही अशक्य नाही. पण सिद्धार्थ एक अट ठेवतो, जर मी जॅकलिनला बरं केलं तर तू भारतीय गुलामांच्या शरीरावर सुरीने डिझाईन बनवायची तुझी सवय तुला सोडावी लागेल. एडविन थोडा विचार करतो आणि शेवटी या अटीला मान्य करतो. यानंतर सर्वजण डिनर टेबलवर जेवत असतात. सिद्धार्थ गुपचूप जेवत असतो, पण तेव्हाच तो एक गोष्ट पाहतो. एक सेवक जॅकलिनला केक भरवायला जात असतो. सिद्धार्थ त्याला थांबवतो आणि जॅकलिनला स्वतः खाण्यासाठी बोलतो. यामुळे जॅकलिनला दुःख होतं. एडविन तुरट आवाजात म्हणतो, डॉक्टर सिद्धार्थ, तुम्हाला ठाऊक आहे ना की जॅकलिन अपंग आहे? पण सिद्धार्थ काहीही उत्तर देत नाही. तो जॅकलिनला पुन्हा एकदा स्वतःच्या हाताने खाण्यासाठी प्रवृत्त करतो. जॅकलिन हळूहळू चमचा उचलते. अत्यंत कष्टाने ती तो तोंडापर्यंत नेते आणि शेवटी ती स्वतःच केक खाताना दिसते. संपूर्ण हवेलीमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. एडविन हे पाहून आश्चर्यचकित होतो. सिद्धार्थ हळूच जॅकलिनकडे पाहतो आणि तिला सांगतो, तू अपंग नाहीस, तू पूर्णपणे बरी होऊ शकतेस. त्यानंतर तो एडविनला सांगतो की मी उद्या पहाटे 5:30 वाजता जॅकलिनचा उपचार सुरू करणार आहे. एडविन याला परवानगी देतो. पुढच्या दिवशी सकाळी बरोबर 5:30 वाजता सिद्धार्थ जॅकलिनला उठवतो. जॅकलिनला इतक्या लवकर उठायची सवय नसते, पण आता तिला ती सवय लावावीच लागते. यानंतर सिद्धार्थ तिची पहिली स्ट्रेचिंग थेरपी सुरू करतो. सिद्धार्थ जॅकलिनवर सतत वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती वापरतो. कडू औषधं, विशेष व्यायाम आणि सिद्ध तंत्रज्ञानाच्या पद्धती. तो तिच्या पूर्ण उपचारासाठी सर्व प्रयत्न करतो. अनेक दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर जॅकलिन हळूहळू स्वतःचं नाव लिहू लागते. काही काळानंतर ती स्वतःच्या पायावर उभी राहू लागते. जॅकलिन आणि सिद्धार्थ यांची आता चांगली मैत्री होते. त्यांच्या नातात जास्त जवळीक वाढते. पण एडविनला हे सगळं सहन होत नाही. एक दिवस तो संतापून बंदूक काढतो आणि त्यांच्यावर नेम धरतो. पण गोळी झाडण्याआधीच फिल्मची रील अडकते आणि ही कथा अर्धवटच राहते. अगतिया हा सगळा सीन पाहून म्हणतो, 1940 मध्ये इथे नक्की काहीतरी भयंकर घडलं असणार. या ठिकाणी एक रहस्य दडलेलं आहे, पण ते उलगडणार कसं? त्यानंतर एका शो साठी आलेल्या एका कपल मधला मुलगा मस्तीखोर असतो. तो आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन पिरामिड सारख्या रचनेत जातो. तेवढ्यात आतून एक भयानक किंकाळी ऐकू येते. जेव्हा सगळेजण त्या आवाजाच्या दिशेने जातात तेव्हा
त्या मुलाची गर्लफ्रेंड तिथे उभी राहून जोरजोरात रडत असते. ती ओरडत असते, माझ्या बॉयफ्रेंडला काहीतरी झालंय, तो या पिरॅमिडच्या आतून गायब झालाय. ही गोष्ट गंभीर बनते. इतर पर्यटकांना वाटू लागतं की ही जागा भुताटकी आहे. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरते. न्यूजमध्येही हेडलाईन्स येतात आणि त्यामुळे त्यांचं स्केरी हाऊस बंद करावंच लागतं. अगतिया हताश होतो. मी काही करायला गेलो की असंच का होतं, असं म्हणत तो आपल्या नशिबाला दोष देत राहतो. पण तेवढ्यात त्याला आईचे शब्द आठवतात, कितीही अडचणी आल्या तरी नेहमी सकारात्मक राहा. जे व्यक्ती पॉझिटिव्ह राहतात ते कोणत्याही कठीण परिस्थितीला हरवतात. हे आठवून तो स्वतःला सावरतो. तेवढ्यात वरून एक कुऱ्हाड खाली येऊन पडते. अगतिया ती उचलतो आणि अचानक त्याला एक अजब दृश्य दिसू लागतं. तो स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे अनुयायी पाहतो आणि एका व्यक्तीचा मृत्यू घडतानाही पाहतो. हे पाहून तो हादरतो. अगतिया नजरेखालून सर्व काही पाहतो. तो लक्षात घेतो की कुऱ्हाडीच्या खालीच एक गुप्त तडघर आहे. तो त्याची चौकशी करायला जातो, पण त्याला एखाद्या अदृश्य अस्तित्वाची जाणीव होते. तेवढ्यात वरून एक बॉडी कोसळते आणि तो तोच मुलगा असतो जो पिरॅमिडमध्ये गायब झाला होता. तो घाबरलेला असतो. तो ओरडतो, अगतिया मागे बघ. अगतिया जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्याला वीणा दिसते, पण ती खूप विचित्र वागत असते. अगतिया जेव्हा तिला आवाज देतो, वीणा, तेव्हा ती अचानक म्हणते, मी वीणा नाही, मी जॅकलीन आहे. तिच्या या विचित्र उत्तराने सगळे चकित होतात. ती त्यांना तिकडून निघून जाण्यास सांगते आणि अचानक बेशुद्ध होऊन पडते. त्याच वेळी अगतिया तिच्या शरीरातून जॅकलीनची आत्मा बाहेर पडताना पाहतो. जेव्हा वीणा शुद्धीवर येते तेव्हा अगतिया तिला बोलतो, तुझ्यामध्ये जॅकलीनची आत्मा आली होती. त्याला तिच्या हातात एक जुनी बुक दिसते. जेव्हा तो जवळून पाहतो तेव्हा त्याला कळतं की ही डायरी 1940च्या काळातील आहे. शक्यता अशी आहे की जॅकलीन आपल्याला काहीतरी सांगू इच्छित होती. अगतिया आणि वीणा डायरी वाचू लागतात आणि पुन्हा फ्लॅशबॅक सुरू होतो. तिथे समजतं की एडविनने अजून सिद्धार्थ आणि जॅकलीनला मारलं नव्हतं. ते दोघेही जिवंत होते. तेव्हा सिद्धार्थ एक मोठं रहस्य उघड करतो. तो भारतात या एका खास कामासाठी परत आला आहे. त्या काळात स्पॅनिश फ्लू नावाची महामारी पसरली होती. कोणाकडेच त्यावर उपाय नव्हता. सिद्धार्थचे वडील एक सिद्ध डॉक्टर होते. ते त्या फ्लूवर औषध शोधत होते. हीच ती जागा होती जिथे आणखी एक मोठं सत्य उघडतं. जेव्हा अगतिया जन्माला आला तेव्हा एक डिवाइन लेडी मंदिरात प्रकट झाली होती. ती कोण होती? ती म्हणजे सिद्धार्थची आई होती. सिद्धार्थच्या वडिलांनी खरंच त्या महामारीवर औषध तयार केलं होतं. ते संपूर्ण जगासमोर जाहीर करतात, माझ्याकडे या फ्लूवर इलाज आहे. पण दुर्दैवाने कुणीच त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. उलट त्यांच्यावर सगळेजण हसू लागतात. ही गोष्ट ते सहन करू शकत नाहीत आणि त्यामुळे ते स्वतःचे जीवन संपवतात. जेव्हा त्यांचे अंतिम संस्कार केले जातात तेव्हा सिद्धार्थ त्यांच्या चितेजवळ उभा राहून शपथ घेतो, पप्पा, ज्या विद्येला जगाने नाकारलं ती एक दिवस संपूर्ण जगाला मान्य करायलाच लावीन. तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार. सिद्धार्थला एक फ्रेंच व्यक्ती दत्तक घेतो आणि त्याला फ्रान्सला घेऊन जातो. फ्रान्समध्येच सिद्धार्थने सिद्धा टेक्निक शिकली आणि पुढे जाऊन तो द वन अँड ओनली सिद्धा डॉक्टर बनतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फ्रेंच आर्मीसमोर बोन कॅन्सरची मोठी समस्या उभी राहते. फ्रेंच मेडिकल कॉन्फरन्समध्ये सिद्धार्थ उभा राहून सांगतो, माझ्या सिद्धा टेक्निकने मी बोन कॅन्सरवर औषध शोधू शकतो. हे औषध इतकं प्रभावी असेल की जरी पेशंट शेवटच्या स्टेजवर असला तरीही तो पूर्णपणे बरा होईल. पण तिथल्या सगळ्या डॉक्टरांना ही गोष्ट अशक्य वाटते. ते सिद्धार्थची चेष्टा करतात आणि त्याला हकलवून लावतात. मात्र फ्रान्सच्या पंतप्रधानांना हे संकट कसंही करून दूर करायचं असतं. त्यामुळे ते सिद्धार्थवर विश्वास ठेवतात आणि त्याला संधी देतात. सिद्धार्थ त्यांच्यासमोर वचन देतो, मी भारतातून औषध परत घेऊन येईन. आणि इथेच डायरी संपते. ही सगळी गोष्ट ऐकून अगतिया गंभीर होतो. तो एक धक्कादायक सत्य उघड करतो, माझ्या आईला बोन कॅन्सर आहे आणि ती शेवटच्या टप्प्यावर आहे. तो पुढे म्हणतो, जर 1940 मध्ये डॉक्टर सिद्धार्थ हे औषध शोधक भारतात आले होते आणि जर किमान 1% शक्यता असली की त्यांनी ही यशस्वी केलं असेल तर ते औषध माझ्या आईचा जीव वाचू शकतं. वीणा म्हणते, पण आपल्याकडे याचा कोणताही पुरावा नाही. यावर अगतिया ठाम उत्तर देतो, मला फरक पडत नाही. जर हे औषध अस्तित्वात असेल तर मी ते पाताळातूनही शोधून काढेन. तेव्हा जॅकलीनची आत्मा पुन्हा प्रकट होते. ती घाबरून सांगते, तो येतो आहे, तुम्ही लगेच इकडून निघून जा. अगतिया आणि वीणाला काही समजणारच तोपर्यंत आसपास सगळं हलायला लागतं. जमिनीत भेगा पडू लागतात
आणि शेवटी तो प्रत्यक्षात येतो, ज्याच्याविषयी जॅकलिन इशारा देत होती. समोर एडविन डुप्लेक्सचा भूत उभं असतं. तो रागाने ओरडतो, मी कोणत्याही भारतीयाला इथून काहीही घेऊन जाऊ देणार नाही. तो हंटरने हल्ला करतो आणि अगतिया व विनाला हवेलीच्या बाहेर फेकून देतो. हवेलीचं गेट कायमचं बंद होतं. याच वेळी अगतियाला त्याच्या वडिलांचा फोन येतो. ते सांगतात, तुझ्या आईची तब्येत आणखीनच बिघडत चालली आहे. अगतिया हॉस्पिटलला पोहोचतो. आईला प्रचंड वेदनात पाहून तो अस्वस्थ होतो. आता त्या औषधासाठी तो पूर्णपणे हताश होतो. काही झालं तरी हे रहस्य उलगडायलाच हवं. पण आता हवेलीच्या आत जाणं शक्यच नव्हतं. त्यामुळे अगतिया डुप्लेक्सची पत्नी हेलनकडे जातो. पण हेलन आणि अगतियामध्ये कधीच प्रत्यक्षात भेट झाली नव्हती. त्यांची हवेलीची डील एका दलालामार्फत झाली होती. त्यामुळे अगतियाला पाहताच हेलन हादरते. ती प्रचंड धक्क्यात येऊन बेशुद्ध पडते. हेलन आजारी असल्याने तिने पुढच्या दिवशी एका व्यक्तीद्वारे अगतियाकडे एक बॉक्स पाठवला. त्यातून एका सिलेंडर सारखी गोष्ट आणि काही वस्तू बाहेर पडतात. पण अगतियाला काहीच समजत नाही. हे काय आहे, याचा उपयोग कसा करायचा? त्याला काहीही कळेनासं होतं. आता पुढे कसं करायचं या विचारात गुंतून अगतियाला झोप लागते. झोपेत तो हवेलीच्या आत जातो. त्याला तिथे हेलन दिसते, जी जिन्यावरून वर चढत असते. अगतिया तिचा पाठलाग करतो. वरच्या खोलीत हेलन काहीतरी शोधत असते. अगतिया चिडून विचारतो, हे सगळं काय चाललंय? हेलन घाबरून सांगते, गप्प राहा, डुप्लेक्स येईल. पण अगतिया ऐकत नाही. तो जोरात ओरडतो. तेव्हाच फोटोमधून डुप्लेक्सची आत्मा बाहेर येते. डुप्लेक्स हेलनवर हंटरने हल्ला करतो. जॅकलिनची आत्मा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो तिलाही मारू लागतो. इतक्यात हेलन एका ड्रॉअरमधून एक सिलेंडर काढते आणि अगतियाकडे फेकते. अगतिया झडप मारून तो पकडतो आणि लगेचच खिडकीतून बाहेर उडी मारतो. आणि त्याच वेळी त्याचं स्वप्न तुटतं. स्वप्नातून उठल्यावर अगतियाला जाणवतं की हा सिलेंडर निरुपयोगी नाही, तर फार महत्वाचा आहे. तो खरं तर एक व्हाईस सिलेंडर होता, जो त्या फोनोग्राफमध्ये बसवायचा होता. तो त्यांना आधीच सापडला होता. ते रेकॉर्डिंग लावतात आणि कथा पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जाते. त्या काळात सिद्धार्थने स्वतःचं सिद्धा सेंटर सुरू केलं होतं. तो रात्रंदिवस बोन कॅन्सरच्या औषधावर काम करत होता. तेव्हाच डुप्लेक्स त्याच्या सेंटरला भेट देतो. तो सिद्धार्थच्या औषधांचा उपहास करतो. तो म्हणतो, ही काही औषधं नाहीत, हे तर घासपूस आणि मातीचं पावडर आहे. सिद्धार्थ रागाने उत्तर देतो, तोंड सांभाळून बोल. ज्याला तू फालतू पावडर म्हणतोयस, त्यात तुझ्या गन पावडरपेक्षाही जास्त शक्ती आहे. तो डुप्लेक्सला तिकडून निघून जाण्यास बोलतो. डुप्लेक्स तिकडून निघून जातो, पण त्याच्या नजरेत काहीतरी डाव होता. डुप्लेक्स आपल्या सुडसुडाटीच्या सवयींना सोडत नाही. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी सिद्धार्थच्या सेंटरमध्ये जातो. पण त्याला कल्पनाही नव्हती की पॉंडिचेरीचा स्वातंत्र्य सैनिक नांजिलन त्याच्या मागावर आहे. तेव्हाच डुप्लेक्सचं लक्ष एका हत्तीवर जातं आणि त्याच्या डोक्यात खुरापत चढते. त्याचा असा विचार असतो की जर त्याने हत्तीवर गोळी झाडली तर हत्ती रागवून सिद्धार्थचं सगळं सेंटर तहस नहस करेल. म्हणून डुप्लेक्स हत्तीच्या पायाजवळ गोळी झाडतो. हत्ती घाबरतो, पण तो हुशार असतो. त्याला जाणवतं की ही गोळी फक्त डुप्लेक्सने मारली आहे, तर मग मी बाकीच्यांना का त्रास देऊ? म्हणून तो थेट डुप्लेक्सवरच तुटून पडतो. डुप्लेक्सला वाचवण्यासाठी सिद्धार्थ समोर येतो. तो हत्तीला शांत करतो. डुप्लेक्स शेवटी आपल्या चुकींची कबुली देतो. तो माफी मागतो. नांजिलनचा डुप्लेक्सला संपवण्याचा प्लॅन फसतो आणि तो तिकडून निघून जातो. आता सिद्धार्थ आणि डुप्लेक्सची मैत्री होते. डुप्लेक्स त्याला एक गुप्ततळ दाखवतो. तो अंतर्गत पिरामिड सारखा दिसत असतो. डुप्लेक्स सांगतो की मी इजिप्शियन श्रद्धा मानतो. मरणानंतरही जीवन असतं. तो सांगतो की मरणानंतर मी देखील एखाद्या फिरोसारखा स्वतःची मम्मी बनवणार. याच दरम्यान सिद्धार्थ आपल्या संशोधनात गुंतलेला असतो आणि शेवटी तो कॅन्सरवरील औषध शोधून काढतो. सिद्धार्थ फ्रान्सला परत जाण्याची तयारी करत असतो. त्याआधी तो जॅकलिनला भेटतो. तो म्हणतो, मला तुला काही सांगायचं आहे, पण मी फ्रान्सवरून परत आलो की सांगतो. जॅकलिन लाजत उत्तर देते, मला माहिती आहे तू काय सांगणार आहेस. पण याच वेळी नांजिलन तिथे येतो. नांजिलन आता थेट जॅकलिनला टार्गेट करतो. तो तिच्या दिशेने एक कुऱ्हाड भिरकावतो, पण सिद्धार्थ शिशातून बघतो आणि वेळीच ती कुऱ्हाड पकडतो. आता सिद्धार्थचा थेट सामना नांजिलन आणि त्याच्या साथीदारांशी होतो आणि इथे एक धक्कादायक गोष्ट उघड होते. सिद्धार्थ फक्त एक डॉक्टर नव्हता, तो एक जबरदस्त फायटर सुद्धा होता. सिद्धार्थ एकटा सगळ्यांना मारतो, पण पुढच्या क्षणी त्याला जाणवतं की मी काय करत आहे, मी माझ्याच लोकांना मारतोय. आणि त्याचं डॉक्टर मन जागं होतं. तो सर्व जखमींना उचलून आपल्या सेंटरमध्ये नेतो आणि त्यांच्यावर उपचार करतो.
नांजिलन शांतपणे आपल्या माणसांसह तिकडून निघून जातो. यानंतर सिद्धार्थ आणि जॅकलिन एकत्र दिसतात. सिद्धार्थ तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधतो आणि फोनोग्राफ प्ले करतो. त्यात तो आपल्या मनातील भावना बोलतो. जॅकलिन त्याच्या प्रत्येक शब्दांमध्ये गुंतून जाते. जॅकलिन सेम सीन इमॅजिन करते जे अगथियाने रीलमध्ये पाहिलं होतं. याच दरम्यान डुप्लेक्स येतो आणि सांगतो की त्याने सिद्धार्थसाठी फ्रान्सची तिकीट बुक केली आहे. पण त्यांना माहिती नसतं की नांजिलन गुपचूप हवेलीत घुसला आहे आणि सिद्धार्थवर गोळी झाडली जाते. तो तिथेच कोसळतो. नांजिलन लगेचच तिथून पसार होतो. डुप्लेक्स मोठ्याने ओरडतो, नांजिलनने डॉक्टरला गोळी मारली. हे ऐकताच जॅकलिन घाबरून जाते. ती झटपट डोळ्यावरची पट्टी काढते. सिद्धार्थला रक्ताच्या थारोड्यात पडलेला पाहून ती हादरते. डुप्लेक्स तिला मदत घेऊन यायला सांगतो. जॅकलिन पडत जाऊन मदत बोलावते आणि इथेच फोनोग्राफची रेकॉर्डिंग थांबते. स्टोरी परत वर्तमान काळात येते. अगथिया आणि त्याच्या सोबती रेकॉर्डिंग ऐकून बोलत असतात. त्यांना स्पष्ट होतं की सिद्धार्थला नांजिलनने मारलं होतं. पण त्याच वेळी हेलन तिथे येते आणि एक मोठा खुलासा करते. हेलन सांगते नांजिलन निर्दोष होता. गोळी डुप्लेक्सने झाडली होती, पण त्याने हे सर्व नांजिलनवर ढकललं. खरे तर नांजिलन डुप्लेक्सला मारायला आला होता, सिद्धार्थला नाही. जेव्हा जॅकलिन मदतीसाठी बाहेर गेली तेव्हा डुप्लेक्सने सिद्धार्थ समोर आपला खरा हेतू उघड केला. तो सिद्धार्थला सांगतो, मी कधीच तुला स्वीकारलं नव्हतं. आपली मैत्री फक्त एक नाटक होतं. इंडियन माझे दोस्त नाही होऊ शकत, ते फक्त गुलाम असू शकतात. डुप्लेक्स सांगतो, मी फ्रान्सच्या पंतप्रधानासमोर तुझ्या नावाचा उल्लेख सुद्धा होऊ देणार नाही. तू तयार केलेली दवाई माझ्या नावावर पेटंट करून मी फ्रान्सचा नायक बनेन. मृत्यूच्या दारात उभा असलेला सिद्धार्थ डुप्लेक्सला शेवटचं म्हणतो, याचा परिणाम खूप भयंकर होईल. मी एक दिवस परत येईन आणि तुला शिक्षा देईन. डुप्लेक्स हे सगळं ऐकून जोरजोरात हसतो. जेव्हा जॅकलिन मदत घेऊन परत येते तोपर्यंत सिद्धार्थ मरण पावलेला असतो. जॅकलिन ढसाढसा रडते. फ्रान्समध्ये या घटनेची बातमी पोहोचते, पण तिथे सिद्धार्थला फ्रॉड ठरवलं जातं. तो दवाई तयार करू शकला नाही म्हणून त्याने आत्महत्या केली अशी अफवा पसरवली जाते. डुप्लेक्स इजिप्शियन विधीप्रमाणे सिद्धार्थच्या शरीराला ममी बनवतो. मंत्रोच्चार करून त्याच्या ताबुताला एका खोल विहिरीत टाकतो, जेणेकरून तो कधीही परत येऊ शकणार नाही. यानंतर डुप्लेक्स सिद्धार्थच्या संशोधन केंद्राला आग लावतो. डुप्लेक्स अजून थांबत नाही. तो नांजिलनच्या सगळ्या साथीदारांना ठार मारतो आणि नांजिलनलाही पकडून कैद करतो. नांजिलनच्या डोळ्यासमोरच त्याच्या संपूर्ण कुटुंबाला फासावर लटकवलं जातं. यानंतर डुप्लेक्स त्याच्यावर बंदूक उचलतो आणि त्याला गोळी घालून संपवतो. त्याचवेळी जॅकलिनला कळतं की सिद्धार्थला नांजिलनने नव्हे तर डुप्लेक्सने मारला आहे. ती त्वरित हे संपूर्ण सत्य एका सिलेंडरमध्ये रेकॉर्ड करते आणि ते आपल्या वहिनीला म्हणजे हेलनला देते. तू हे कसेही करून फ्रान्सच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचव. जॅकलिन डुप्लेक्सच्या लॅबमधून सिद्धार्थच्या सगळ्या दवाई आणि त्याचं संपूर्ण फॉर्म्युला चोरते. डुप्लेक्सला तात्काळ समजतं की हे काम जॅकलिनचं आहे. तो तिला शोधण्याचा प्रयत्न करतो, पण ती कुठेच सापडत नाही. जॅकलिन पियानोच्या आत लपते, पण डुप्लेक्सला ते कळून जातं. तो पियानो वाजवायला सुरुवात करतो. हीच धून जॅकलिनच्या काळजाचा ठोका चुकवते. आता मी पकडली जाणार ही भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते. डुप्लेक्स पियानोची धून पूर्ण करताच तिला बाहेर खेचतो. तो तिला भयंकर मारहाण करतो, अमानुषपणे टॉर्चर करतो आणि शेवटी तिच्या गळ्यात एक चाबूक गुंडाळतो. तिचा श्वास रोखतो आणि तिला संपवतो. यानंतर तो तिच्या मृतदेहाला त्या पियानोच्या आत टाकून बंद करतो. म्हणूनच सुरुवातीला त्या पियानोमधून जो सांगाडा सापडला होता तो जॅकलिनचाच होता. हे सगळं करूनही डुप्लेक्स प्रचंड खुश असतो, पण आता त्याच्या अत्याचारांचा शेवट ठरलेला असतो. अचानक त्याच्या हवेलीवर हल्ला होतो. हा हल्ला फ्रीडम फायटरच्या एका मोठ्या सेनेने केला होता. त्यांना नांजिलनच्या मृत्यूचा जबरदस्त राग होता. डुप्लेक्सच्या सैनिकांनाही आता त्यांना रोखता येत नव्हतं. डुप्लेक्सचा एक निष्ठावान सेवक त्याला सांगतो, हवेलीवर हल्ला झाला आहे, आपण इकडून निघून जावं. वाचण्यासाठी डुप्लेक्स एक शेवटचा प्लॅन करतो. तो आपल्या ताबुतात लपण्याचा विचार करतो, पण सिद्धार्थचा फॉर्म्युला आणि औषधं कोणत्याही भारतीयाच्या हाती लागू नये हे सुनिश्चित करण्यासाठी डुप्लेक्स सिद्धार्थच्या औषधाच्या फॉर्म्युलासह ताबुतात लपतो आणि त्याचा सेवक शास्त्री त्या ताबुताला बंद करून कुठेतरी लपतो. डुप्लेक्सची ही फसवणूक यशस्वी ठरते. फ्रीडम फायटर्स त्याला शोधू शकत नाही, पण शास्त्री पकडला जातो आणि त्याला ठार मारल्या जातं. थोड्या वेळाने ताबुताच्या आत डुप्लेक्सचाही दम घुटायला लागतो. तो शास्त्रीला जोरात हाक मारतो, शास्त्री मला बाहेर काढ. पण शास्त्री तर आधीच मरून गेलेला असतो.
हळूहळू डुप्लेक्सचाही श्वास थांबतो आणि तोही ताबुतातच मरण पावतो. त्या संपूर्ण हल्ल्यातून फक्त हेलनच बचावते. ती हवेली सोडून बाहेर पडण्यात यशस्वी होते. ही संपूर्ण गोष्ट ऐकल्यावर त्यांना समजतं की सिद्धार्थची औषधं आणि फॉर्म्युला त्याच ताबुतात आहे जिथे डुप्लेक्सचा मृतदेह आहे. ते विलंब न करता ताबूत शोधायला निघतात. अगतिया हवेलीच्या गेटला जोरात लाथ मारतो, पण ते उघडत नाही. उलट तो स्वतःच मागे जाऊन जोरात आपटतो. तेव्हा तो संत कलिंगनाथना आठवतो आणि त्यांच्याकडून मानसिक संदेश प्राप्त करतो. कलिंगनाथ सांगतात, थोड्याच वेळात ग्रहमालिकेचा योग निर्माण होईल. या काळात कोणतीही दुष्ट शक्ती कमकुवत होते, पण फक्त 11 मिनिटांसाठीच. या 11 मिनिटात तुम्ही डुप्लेक्सचा मृतदेह जाळला पाहिजे, नाहीतर तो पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली होऊन परत येईल. अगतिया बघतो की ग्रहमालिका योग सुरू झालाय. आता हवेलीचा दरवाजा सहज उघडतो आणि ते आत जातात. आत शिरताच त्यांना तो ताबूत सापडतो. कितीही प्रयत्न केला तरी ते ताबूत उघडू शकत नव्हते. तेव्हा त्यांची नजर ताबूताच्या चारही बाजूला असलेल्या सिंहाच्या पुतळ्यावर जाते. त्यांना लक्षात येतं की एक सिंह वेगळ्या दिशेने बघत आहे आणि तिथे एक मोठी साखळी आहे. अगतियाला तात्काळ समजतं की ही साखळी खेचली की ताबूत उघडेल. अगतिया उडी मारून त्या साखळीला धरून लटकतो, पण ती खूप जड असते. वीणा आणि शंकरही त्याला मदत करतात आणि शेवटी ताबूत उघडतो. ते लगेचच सर्व वस्तू आणि सिद्धार्थचा मृतदेह बाहेर काढतात आणि डुप्लेक्सच्या मृतदेहाला आग लावतात. पण ते उशीर करतात. 11 मिनिटं पूर्ण झालेली असतात, म्हणून ती आग डुप्लेक्सला जाळू शकत नाही आणि आता तो पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली होऊन पुन्हा जिवंत होतो. आता तिघेही हवेली बाहेर जाऊ शकत नाही. डुप्लेक्स त्यांच्याकडून सर्व वस्तू परत घेतो आणि तिघांना गळ्यातून पकडून हवेत उचलतो. दुसरीकडे अगतियाचे वडील मंदिरात त्याच्या यशासाठी प्रार्थना करत असतात. प्रार्थनेचा तात्काळ परिणाम होतो. सिद्धार्थचा ताबूत अचानक तुटतो आणि त्याची आत्मा मुक्त होते. आणि आता खरी गोष्ट उघड होते. सिद्धार्थ अगतियाला सांगतो की तो नांजिलनचाच पुनर्जन्म आहे, म्हणूनच हेलन त्याला पाहून चकित झाली होती. सिद्धार्थ म्हणतो, तुझा जन्म एडविनला संपवण्यासाठी झालाय. मागील जन्मात तू भारत मातेच्या रक्षणासाठी त्याच्याशी लढून शहीद झालास. सिद्धार्थ अगतियाला सांगतो की या जन्मात त्याने डुप्लेक्सचा पराभव करून आपल्या आईला वाचवलं पाहिजे. तेव्हाच अगतियामध्ये नांजिलनची आत्मा प्रवेश करते आणि तो नांजिलनच्या रूपात डुप्लेक्सशी लढतो. डुप्लेक्स खूप ताकदवान ठरतो, त्यामुळे सिद्धार्थही त्याला मदत करतो. आता दोघे मिळूनही डुप्लेक्सचा सामना करतात. सिद्धार्थ आपली जादुई शक्ती वापरून डुप्लेक्सला जखडतो आणि नंतर तो एका मोठ्या एक्स मध्ये रूपांतरित होतो. त्याचवेळी अगतिया देसी फाल्कन बनतो आणि त्या एक्सच्या साह्याने डुप्लेक्सचा कायमचा अंत करतो. हे सगळं झाल्यावर सर्व काही सामान्य होतं. सिद्धार्थ आणि जॅकलिन आत्म्यांच्या रूपात पुन्हा एकत्र येतात आणि यावेळी सिद्धार्थ तिला ते शब्द सांगतो जे तो जिवंत असताना कधीच सांगू शकला नव्हता, आय लव्ह यू. आणि ते एकत्र आपल्या जगात निघून जातात. अगतिया ताबडतोब आपल्या आईला क्लिनिकमध्ये घेऊन जातो. तो डॉक्टरांना सिद्धार्थच्या संशोधित औषधांची माहिती देतो. डॉक्टर त्याचा वापर करून त्याच्या आईवर उपचार करतात आणि ती पूर्णपणे बरी होते. आणि यासहच ही कथा इथे संपते.